भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा बरं का. खण आजच सकाळी आणले होते माहिती आहे, काल का नाही आणले माहिती आहे, कारण संक्रांतीला आमच्या इथे कसं खण आणल्यानंतर संक्रांतीला 3 दिवस झालेले नाही पाहिजे, 4 दिवस किंवा 2 दिवस असे झाले पाहिजे. त्यामुळे खण आजच आणले, म्हणजे उद्या 2 दिवस होतील. आणि हे खण कोरे पुजले जातात बरं का, भोगीच्याच दिवशी पुजले जातात. आणि भोगीच्या दिवशी पुजल्यानंतर भोगीच्या भाजीचा आणि बाजरीच्या भाकरीचा निवेद दाखवल्यानंतरच आपण जेवायचं असतं सुवासिनबाईने. आणि ते तुम्ही म्हणाले ते 10 खण कसे काय, कारण 5 माझे आणि 5 तुळशीचे. समजा घरात सुवासिन सासू वगैरे वारलेली असेल की नाही, तर तिचं सुद्धा खण आणून आमच्या इथं पूजलं जातं. म्हणजे टोटल 15 होतात बरं का, माझे 5, तुळशीचे 5 आणि सुवासिनबाईचे कोणी वारले असेल तर त्यांचे 5 असे. आणि मग निवद भाजी भाकरीचं दाखवल्यानंतरच आपण खायचं असतं. त्यामुळे आदल्या दिवशी तुम्ही आणू शकता किंवा त्याच दिवशी सकाळी लवकर आणले तरी करू शकता. आणि मग आपण हे जेवण घ्यायचं खायला. मस्त अशी भोगीची भाजी झाली आहे. तुम्ही केली का नाही नक्की सांगा. केलीच असेल, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. चला करा सबस्क्राईब.